कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट प्रकल्पावरून वातावरण चांगलंच तापलंय। आदिवासींच्या जमिनी, जंगल आणि उपजीविकेचा प्रश्न उपस्थित करत जागृत कष्टकरी संघटना आक्रमक झाली असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी बोलताना कैलास मोरे यांनी टोरेंट कंपनी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। टोरेंटच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी तब्बल 932 एकर जागेचा वापर होणार असून त्यातील सुमारे 600 एकर जागा जंगलाची असल्याचा दावा त्यांनी केला। याशिवाय लाखाच्या वाडी, भालेवाडी आणि ढाक परिसरातील गावठाण व गुरचरण जमिनींचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला। आदिवासी जंगलात गेला तर त्याला फॉरेस्ट अधिकारी अडवतात, मात्र अधिकृत परवानगी नसताना टोरेंटचे अधिकारी तिथे काम कसे करू शकतात, असा थेट सवाल कैलास मोरे यांनी प्रशासनाला केला। जंगलातील करवंद, वनभाज्या, मासेमारी आणि इतर नैसर्गिक साधनांवर आदिवासींची उपजीविका अवलंबून आहे। त्यामुळे जंगल आणि नदीवरील परिणामामुळे आदिवासींच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा मोरे यांनी केला। प्रस्तावित प्रकल्पातील एका जलाशयाचा संबंध डोंगर परिसराशी तर दुसऱ्या जलाशयाचा संबंध पेज नदीशी असल्याचं सांगत त्याचा परिणाम नदीच्या प्रवाहावर आणि कर्जत परिसरातील शेती व पाणी स्रोतांवर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। दरम्यान गावात कोणताही अधिकारी किंवा कंपनीचा प्रतिनिधी कागदपत्र घेऊन आल्यास घाईघाईने कोणत्याही कागदावर सही करू नका, असं आवाहन मोरे यांनी आदिवासी बांधवांना केलं। तसंच प्रशासनाकडून दबाव किंवा दमदाटी होत असल्यास त्याची नोंद ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। टोरेंटपेक्षा संविधान आणि आदिवासींचे कायदेशीर हक्क मोठे आहेत, असा जोरदार दावा करत मोरे यांनी हा संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। टोरेंट हटवा, आदिवासी वाचवा, टोरेंट हटवा, आदिवासी वाचवा, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, टोरेंट हटवा, आदिवासी वाचवा, जंगल आमच्या हक्काचा, संस्कृती आमच्या हक्काची। सर्वांना नमस्कार। आज आपण टोरेंटच्या विरुद्ध साधारण गेल्या 30 सप्टेंबरला जनसुनावणी झाल्यानंतर या कर्जतमध्ये टोरेंटच्या विरुद्ध एक वातावरण तयार झालेलं आहे आणि या कर्जतल्या कानाकोपऱ्यातला सर्वसामान्य या टोरेंटला विरोध करतोय। या सर्व कर्जतच्या परिसरामध्ये अनेक प्रोजेक्ट होत आहेत, परंतु त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर टोरेंटमध्ये 932 एकर जागा आहे। किती? 932 एकर। त्यातली 600 एकर ही जंगल आहे आणि बाकी खाजगी जागा आहे। आता ही झाली अशी ऑफिशियल हे केलेली। तुमच्यासारखी जी 96 एकर आहे ना लाखाची वाडी, आता भालीवडीला आणि ढाकला तुमच्या गावठाण आणि गुरचरणच्या जागासुद्धा सरकारने आम्हाला विचारात न घेता ताब्यात घेतलेल्या आहेत। तुम्ही जंगलात गेल्यानंतर तिथला फॉरेस्ट अधिकारी तुम्हाला जंगलात घुसून देत नाही, परंतु आज कुठल्याही प्रकारे अधिकृत परवानगी आलेली नसताना तिथं हे टोरेंटचे अधिकारी तिथं काम करतायत। कुठल्या अधिकाऱ्याने, सरकारने यांना कुठला लायसन्स दिलेला आहे? आज तुम्हाला सांगतो, आज आपला आदिवासी त्या खेडोपाड्यामध्ये जंगलात जाऊन करवंद विकतो, जंगली तिथल्या वनस्पती आहेत भाज्या विकतो, किंवा जे नदीच्या ह्याच्यातून डोंगरामधलं तिथं मासेमारी करून त्याची उपजीविका चालते। आज तिथं जर अशा प्रकारे जर या जागा जर हस्तगत केल्या आणि तिथला आदिवासी जर उद्ध्वस्त केला तर आदिवासींनी त्याचा पोट भरायचा कसा? आदिवासीवर उपासमारीची परिस्थिती येणार आहे आणि म्हणून हे आपण आंदोलन केलं पाहिजे। तिथं 2 धरणं होणार आहेत, तुम्हाला सांगतो। एक वरती होणार आहे, खाली पेज नदीवर होणार आहे। जर त्या पेज नदीवर जर धरण झालं तर त्याचा परिणाम कर्जतमध्ये, कर्जतच्या शहरावर पण होणार आहे आणि त्याच्याही पेक्षा तुमच्यावर होणार आहे। खालच्या नद्या ह्या कोरड्या होणार। आता या नद्या हे झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो, काय मध्ये आदिवासीशी संबंध? अरे त्या डोंगऱ्यामध्ये किंवा छोट्या मोठ्या जे नदीचं पात्र जे सुकतं त्याच्यामध्ये आपण मासेमारी करतो, त्याच्यामध्ये तुमची उपजीविका चालते आणि मग उद्या जर समजा आता जसा पूर आला त्या पुरामध्ये कर्जत पण वाहून जाणार। तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या जमिनी गेल्या तर त्याला मोबदला दिला जाणार आहे। ह्या तुमच्या हक्काच्या ज्या जमिनी तुम्हाला वहिवाटीला दिलेल्या आहेत त्या जागा घेतल्यानंतर तुम्हाला काहीच मोबदला नाही। मोबदला देणार कोण तुम्हाला? आणि याच्यासाठी हा लढा आपण उभा केला पाहिजे। एकीकडं म्हणतो हा कर्जत तालुका आदिवासी तालुका आहे आणि त्या आदिवासींना जर उद्ध्वस्त करणार असू, आताच आपण 9 तारखेला जागतिक आदिवासी दिन साजरा केला, दुर्दैवाने आपण तो उत्सव साजरा केला, परंतु त्या दिनाची जर पार्श्वभूमी पाहिली तर तुमच्या आमच्यावर हे गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार होत आहेत।
आपण गावाच्या बाहेर राहतोय, आता गावाच्या बाहेर राहतो तिथून पण उद्ध्वस्त करायला घेतलंय. आम्ही जायचं कुठं? ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शहरामध्ये येतील, तुम्ही कुठं जाणार? इथल्या जंगल उद्ध्वस्त केल्यानंतर रत्नागिरीला आणि साताऱ्याला ते जंगल देणार आहेत, तिथं जंगल जाईल, पण तुम्ही कुठं जाणार आहेत? तुम्हाला काय दिलं जाणार आहे? याच्यासाठी आपल्याला एकजूट महत्वाची आहे. असल्या पावसामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, तुम्हाला खरोखर सलाम आहे. कैलाश भाऊ आगे बढ़ो. आणि याच्या भाऊ आगे बढ़ो. आताच त्या मावशीने उल्लेख केला आहे, याच्या पुढे कुठलाही अधिकारी तुम्हाला दमदाटी करायला आला, पहिले मोबाईल सुरू करा. लक्षात घ्या, अनेक जण म्हणतात टोरेंटमध्ये पडद्यामागे अमुक आहे तमुक आहे. या देशामध्ये क्रांती केल्याशिवाय काय घडत नाही. लक्षात घ्या, जंतर मंतरवर गेल्या महिन्यात काय घडलं तुम्ही पाहिलं. जी गोष्ट घडणार नव्हती ती पण घडली. त्या केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. लक्षात घ्या, तिथं शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा 9-10 महिने ते आंदोलन चाललं. शेवटी केंद्र शासनाला ते कायदे मागे घ्यावे लागले. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय तुम्हाला काही दिलं जात नाही. आणि तुमचा आमचा जन्म आपल्या 5वीलाच पुजलेला आहे संघर्ष. आपण काय असंच काय जन्माला आलोय का? आपल्याला संघर्षच करावा लागतोय. म्हणून याच्या पुढे सुद्धा तुम्ही संघर्षाच्या भूमिकेमध्ये राहा. कायदा मोठा आहे, लक्षात घ्या. टोरेंट कुणाच्या बापाचा नाही आहे, टोरेंट मोठा नाही आहे, टोरेंटवाल्यांचा पैसा पण मोठा नाही आहे, किंवा टोरेंट लोकांनी जे दलाल ठेवलेले ते सुद्धा मोठे नाही आहेत. आपला संविधान सर्वात मोठा आहे. लक्षात घ्या, आदिवासींसाठी कायदे तयार केलेले आहेत. अधिकारी वर्गाला सुद्धा जाणीव आहे, कारण तुम्ही पोटावर मजुरी करणार तर तुमचं घर चालणार आहे. कुणी तुम्हाला दमदाटकी करणार नाही. एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली त्याची शूटिंग काढा. या निमित्ताने मी सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतोय आणि आव्हान करतोय, याच्या पुढं तुमच्या गावामध्ये कोणी आला कुठला कागद घेऊन अजिबात सही करायची नाही. मध्यंतरी तक्रार केली या लाखाच्या वाडी आणि त्या परिसरामध्येच. तुम्हाला जे शासनाने जे काय दळी जमिनीचे जे कागदपत्र दिलेली, तिथं फॉरेस्ट अधिकारी तुम्हाला म्हणतील आपण नव्याने कागद तयार करू. अजिबात कागद द्यायचे नाही. पोलीस अधिकारी येतील, तहसीलदार येतील, कोणी येतील, पण कुणालाही कागद द्यायचा नाही. कोणी बोलल्याशिवाय तुम्ही बोलले तरी कोणी सही करायची नाही. याच्या पुढं जर तुम्हाला वाटलं तर जागृत कष्टकरी संघटनेचे ज्ञानसीताई गायकवाड आहेत, अनिल भाऊ आहेत, पवार आहेत, बाकी सर्व कार्यकर्ते आहेत. लगेच फोन करायचा. आम्हाला सुद्धा फोन करा, आम्ही तिथं आहोतच. या टोरेंट विरुद्ध जर लढाई सुरू कोणी केली असेल तर कर्जत तालुका बचाव संघर्ष समिती, त्या बचाव समितीचा सुद्धा या जागृत कष्टकरी संघटनेच्या आंदोलनाला आणि संघर्षाला जाहीर पाठिंबा आहे. याच्या पुढे कुठल्याही प्रकारे संघर्ष करताना केसेस बीसीची काही भीती घेऊ नका. अलग लक्षात, आपण असं पण आपल्या संघर्षासाठी जीवन जाणार आहे, पण आपल्या न्यायासाठी जर आपण मेलो उद्या तर इतिहास आपला जिवंत राहणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आपला तुमचं मरण काही फुकट जाणार नाही आहे. भविष्यामध्ये संघर्ष करावा लागेल, रस्त्यावर दररोज उतरावं लागेल, दररोज आंदोलनं करावं लागतील, तरीसुद्धा आपली तयारी ठेवली पाहिजे. एवढंच मी या निमित्ताने आवाहन करतो. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.